So, hello guys, welcome back to my new vlog and this is day 5 in Goa. आणि आज आमचा लास्ट डे होता बिकॉज आज आम्हाला निघायचं होतं. आज आमची ट्रेन होती आफ्टरनूनची रिटर्न टू पुणे. सो आम्ही मॉर्निंगलाच ब्रेकफास्टसाठी बीचवरती गेलो होतो. बीच रेस्टॉरंटच होतं आमचं. सो बॅक साईडलाच एक 5 सेकंदावरतीच आमचं रेस्टॉरंट होतं. सो आम्ही बॅकला आलो, मस्त ब्रेकफास्ट घेतला, कॉफी घेतली आणि मस्त बीच व्ह्यू ब्रेकफास्ट आम्ही एन्जॉय केलं होतं आणि खूप 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 मज्जा येत होती. म्हणजे असं काहीतरी आम्ही फर्स्ट टाईम अनुभवत होतो दोघं पण. सो खूप छान वाटत होतं. बट असं तिकडे यायचं मनच होत नव्हतं. बट तरी 11 वाजता आमचं चेकआउट होतं आणि तिथून आम्हाला जायचं होतं काबोदीरामा बीचला. सो मग आम्ही पटपट आवरलं आणि थोडंसं एन्जॉय केलं. थोडंसं पाण्यामध्ये गेलो पण भिजलो नव्हतो आम्ही, जस्ट एन्जॉय केलं बाहेर. सो गाईज आफ्टर कालची भसड आम्ही थोडंसं विसरून गेलो आहे, जी बॅग हरवलेली. आणि आत्ता निघायचं आहे आम्हाला. आज लास्ट डे आमचा गोव्यामध्ये. सो आम्ही आलो ब्रेकफास्ट करायला. कॉफी पितो, हा ऑमलेट आणि ब्रेड खातो. मी माझी कॉफी पिते. सो कॉफी पिऊन आम्ही निघणार आहे कायकिंग ना ते असं चप्पूच्या कोला बीचला चाललो आहे आम्ही. सो कोला बीचला जाऊन कायकिंग करणार आणि तिथूनच आमची ट्रेन आहे दुपारची आणि मग आम्ही जाणार. अच्छा सॉरी, हां तिथून मडगावला जाणार आणि मडगाववरनं ट्रेन आहे आणि तिथूनच जाणार. आता आम्हाला ब्रेडला बटर लावून देतो खायला. ते पटकन कॉफीसोबत खाणार आहे. आणि अजून एक भुर्जी मागवली. भूक लागली तुला? हाँ, इसका भी बेडिंग कर रहे हम. है नाही, हिंदीत का बोलते मी? हे बघा मीच बोलला त्याला कर बोलून. और यहाँ पे एक दूसरे धागे से हो सकता है ना? वो सेम ही धागा होगा नहीं? एक ही धागे से होगा. दूसरा धागा तो दूसरा कलर आएगा ना? हाँ चलिए. अरे हंस ना. ऐसा करो. त्या साईडला हाँ डन हो गई लेके जाओ टिश्यू पेपर रखो दे. मार डालोगे अभी तो मेरे को. ये लक्ष्मी है. लक्ष्मी लक्ष्मी ने कोहरा पहन दिया तो आपके पास और लक्ष्मी आएगी. आ गया. अरे ये इसका लास्ट का कुछ तो कर दो ना, ये बहुत गंदा लग रहा है वो. क्या लास्ट का? हाँ वो जो दो ये भेजा है ना आपने नीचे. क्या है? बीचवरती ना काही मुलं व्हॉलीबॉल खेळत होती. सो मग आम्ही बोललो की आम्हाला पण द्या ना, आम्हाला व्हिडिओ काढायचा आहे नाही का. सो मग आम्ही त्यांच्याकडनं व्हॉलीबॉल घेतला आणि त्यांनाच व्हिडिओ काढायला सांगितला आणि थोडेसे आमचे काही रील्स काढायचे होते. सो मग आम्ही ते काढत बसलेलो. तिथं पण आम्ही कोणाला तरी शोधलं. एक फॅमिली होती आणि त्यांचा मुलगा पण होता वाटते. सो मग त्याचे जे पप्पा होते त्यांच्याकडे आम्ही दिला होता फोन की आमचे पण व्हिडिओ काढा ना. सो आता समुद्राला बाय बाय बोलायचा टाईम आला होता. सो फायनली मी बाय बोलले त्याला आणि थोडंसं अजून मी खेळत होते, जाऊशी वाटत नव्हतं म्हणून साठी. सो गाईज नाव इट्स टाइम टू से बाय टू सी. सो आम्ही पालोलिम बीचवरती आणि आता आम्ही चाललोय. आमचं चेकआउट आहे 11 वाजता आणि आम्ही निघालोय. बाप्स या बाय बाय गोवा, बाय बाय. आम्ही निघालोच होतो पण आम्हाला दिसलं की इतका मोठा बर्ड तो एक व्यक्ती घेऊन आला होता आणि तो खूप छान होता आणि त्याला उडवत होता नाही का आकाशामध्ये. सो मग मी पण त्याचा व्हिडिओ काढला आणि मग फायनली 5 मिनिटात मी रूमवरती आले. तिथे पाय ठेवायला बाहेर असं एक छोटंसं प्लास्टिकचा डब्बा ठेवलेला असतो, त्यात पूर्ण मातीचे पाय धुवायचे असतात. काहीच आम्ही आता चेकआउट केलेलं आहे. हे आमचं रेस्ट होतं. सो आता बॅग वगैरे बाहेर काढल्यात आम्ही
आणि आम्ही निघालो. आणि ही बॅग आता मी मेले तरी ही बॅग माझ्या गळ्यातून निघणार नाही आहे, कारण त्याच्यात माझा चार्जर आहे. ओ गॉड. ठीक आहे, पण आता आम्ही चाललो आहे मडगाव पोलीस स्टेशनमध्ये, बिकॉज आम्हाला FIR दर्ज करायची, जी बॅग हरवली आमची त्याच्यामुळे. सो आम्ही चाललो. हा स्कूटी काढतोय. हे बघून घ्या गोवा. आम्ही चाललोय काबोदी रामा बीचला. ते नाही का सर्कल त्यात बसून फोटो काढतात. सो इथं पूर्ण जंगल आहे आणि रोड एवढं डेंजर आहे ना, मला मागं बसून एवढी भीती वाटते ना. आणि हा एकदम चालवतोय. सो बघूया आता 5 किलोमीटर राहिले फक्त जायचं. जाऊया आता. पूर्ण जंगल रोड आहे, पूर्ण जंगल, इथं काहीच नाही. वरतून पावसाचं वातावरण झालं, असं वाटतं की पाऊस येणार आहे. सो गाईज, आम्हाला काबोदीरामाला जाता जाता लिटरली 11:30 वाजले होते. आणि पूर्ण जंगल रोड आहे तिकडे, आणि त्याच्यामुळे ना पाऊस तिकडं खूप लवकर स्टार्ट झाला होता, म्हणजे भरपूर येतच होती. आणि फायनली आम्ही तिथे पोहोचलो होतो, जे व्हायरल लोकेशन आहे, ज्याच्या रील्स वगैरे आपण पाहतो. आणि तिथे लिटरली फोटो काढण्यासाठी लाईन लावली होती, आणि मला ह्याने लाईनीत उभा करून तिकडं जाऊन एक्सप्लोअर करत होता. आणि जे रिंगवाला मी बोलत होते ना, तिकडे सुद्धा बघू शकता की किती भीड आहे आणि किती गर्दी आणि किती मोठी लाईन आहे. सो मग फायनली आम्ही इकडचे तिकडचे व्हिडिओ घेतले. त्याच्यानंतर माझा नंबर आला होता. मी तिथेच उभा होते अर्धा तास, त्याच्यानंतर माझा नंबर आला. आणि मग मी तिकडे व्हिडिओज आणि फोटोज घेतले जेवढे पण होते, आणि माझे झाल्यावरती मी लगेच ह्याचे पण घेऊन टाकले, कारण की मध्ये कोण घुसावं नाही म्हणूनसाठी. सो मग आमच्या दोघांचंही झालं. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो ते रिंगवाल्या ह्याच्याकडे फोटो काढायला. आम्ही तिथं फोटो काढले, तिथं फार नंबर लागलेत फोटो काढायला. देवा, आमचा नंबर आत्ता आला. सो झालंय सी बीच. सो आता ते गोल गोल चक्कर तिकडे झालं, तिकडे पण लय नंबर आहेत. काय माहिती आमचा नंबर लागतो का नाही, पण आता आलोय तर एकतरी फोटो काढूनच जाणार. हां काय. पण खरं सांगायचं तर नॉर्थ गोवापेक्षा आम्हाला साऊथ गोवा खूप जास्त आवडला होता. म्हणजे नॉर्थ गोवामध्ये फक्त हलचल आणि पूर्ण पार्टी वाईब्स वगैरे होतं, आणि साऊथ गोवामध्ये जे आम्हाला हवं होतं, पीस, सुकून आणि खूप एन्जॉयमेंट, म्हणजे आम्हाला हेच हवं होतं. सो नेक्स्ट टाईम आम्ही प्लॅन केला होता की नेक्स्ट टाईम जर यायचं ठरलं गोव्याला, सो 110% आम्ही ओन्ली साऊथ गोव्यातच येणार होतो. आणि हे जे बीच हे आम्ही जास्त एक्सप्लोअर करू शकलो नव्हतो, बिकॉज आम्ही नॉर्थ गोव्यामध्ये टाईम वेस्ट केला, आणि आमची बॅग वगैरे पण हरवली, त्याच्यामुळे पण खूप टाईम वेस्ट झाला. सो बॅग हरवली, त्याच्यामुळे मी पोहोचले होते पोलीस स्टेशन. सो गाईज, आज 19 तारीख आहे, आणि आज मी अगेन मारगाव जे आहे मडगावच्या तिथे पोलीस स्टेशन आहे, जिथून माझी बॅग चोरी गेली. सो तिथं मी FIR टाकायला आली आहे. सो मी FIR टाकते, आणि हा व्हिडिओ प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. आणि ज्याला ती बॅग भेटली असेल तर प्लीज ह्या गोव्याच्या जे साऊथ आणि नॉर्थच्या मध्ये जे मडगाव आहे, तिथे मारगाव म्हणून पोलीस स्टेशन आहे 8 मिनिट दूर. सो तिथं प्लीज तुम्ही सबमिट करा, ते लोक मला देतील. तसं मी FIR केली आहे, आणि बॅगचा फोटो आणि व्हिडिओ मी तसं टाकते पुढं. सो प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि जास्तीत जास्त गोव्यावाल्यांना द्या. गोव्यामध्येच कुणी ना कुणी चोरली माझी बॅग, चोरटे. प्लीज 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 माझी बॅग द्या. बघा, पोलीस स्टेशनमध्ये आली आहे मी आता. सो जे मडगाव पोलीस स्टेशनवाले आहेत ते खूप जास्त हेल्पफुल होते, की त्यांनी पटपट माझं FIR वगैरे लिहून घेतलं होतं अर्ध्या तासात. कुठं आलं? मडगाव पोलीस स्टेशन. सकाळी आम्हाला इथं बसवलं आता FIR करायला. पोलीस स्टेशन आहे, ते FIR बनवत आहेत. आमची 3 वाजताची ट्रेन आहे. सो हे काम उठून आम्ही जातो. मग बघू आता काय करू तर नाही शकत, पण ठीक आहे. सो गाईज, आम्ही आलो आता स्टँडला, आणि 20 मिनटं ट्रेन लेट आहे. 20 मिनटांनी जाणार आम्ही आता. भेटली पटकन. गाईज, आता आम्ही दूधसागरचा जो वॉटरफॉल आहे तो आम्ही ट्रॅक करतोय. ओके, सो या नाही तर राईट नाही तर लेफ्ट साईडला दिसणार आहे. सो आता ह्याला पाठवतं मी दरवाजामध्ये उभा राहायला. हा बघून तिथून व्हिडिओ काढेन. हां, कारण ह्या खिडकीमधून तर दिसणार नाही एवढं. सो बघूया कुठून दिसतंय. काय बोगदा. दूधसागर आहे का? वाव, कसलं आहे बघ ना वातावरण. आणि फायनली आम्हाला जो दूधसागर वॉटरफॉल आहे तो आम्हाला दिसला होता, पण पाणी खूप जास्त कमी होतं त्याच्यामध्ये. पावसामध्ये खूप भारी व्ह्यू असेल इथे, आय एम शुअर. आणि तो बघून पण आम्हाला खूप जास्त आनंद झाला होता. बट खरं तर अजून पण मला असं वाटत होतं की नको जायला नाही का, की गोव्यातच राहूया बोलून. मी ह्याला बोलत पण होत्या की आपण गोव्यामध्ये सेटल होऊया म्हणूनसाठी.
त्याच्यानंतर मग मी थांबले होते रेल्वे स्टेशनवरती, कारण की मला ते DDL जे मधला जो सीन आहे ना तो करायचा होता. ह्याला बोलले की ट्रेन स्टार्ट झाली ना की मग मी अशी पळते आणि तू व्हिडिओ काढ बोलून. पण मी खूप वेळ थांबले आणि TT वगैरे पण होते नाही का तिथं, पण ते बोलले की जास्त वेळ थांबू नका मॅडम, ही ट्रेन खूप फास्ट आहे नाही का, तुम्हाला चढताच येणार नाही. मग गपचूप मी चढले विदाऊट व्हिडिओ काढता आणि झोपून गेले. सो वाईज आता वाजलेत 4:30 आणि आम्ही पोहोचले पुणे स्टेशनच्या बाहेर. आता आम्हाला जायचं आहे घरी. झोपेतून उठून आलो आहे आम्ही.